नमस्कार, मी प्रियंका. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिलगुल वाजलाय आणि त्यातच लोणी काळभोर कदमाक वस्ती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून नितेश लोखंडे आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वात प्रथम तुमचं पुणे प्राईम न्यूज मध्ये स्वागत. काय सांगाल, तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल? मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मला जनतेचे जे प्रश्न आहे, तळागाळातून काम सोडवण्याचे प्रश्न आहे, ते मी मार्ग लावण्यासाठी कदमाक वस्तीमधून गण क्रमांक 81 मधून मी अर्ज दाखल केलेला आहे. बरं, तुमची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, त्या संदर्भात काय सांगाल आम्हाला? मी माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी 2017 ते 2022 मध्ये कदमाक वस्ती वार्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवली होती. तर त्या लढवल्यानंतर मी भरघोस मताने विजयी झालो होतो. त्याच्यानंतर मी वार्डातील बारकाईने लक्ष देऊन आपल्या वार्डामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे याकडे लक्ष देऊन ते काम मी मार्ग लावण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. पहिली गोष्ट रस्त्याचा प्रश्न असतील, ड्रेनेजचा प्रश्न असतील, लाईटीचा प्रश्न असतील किंवा अन्य अजून काही गोष्टी असतील, त्याच्यावर मी पूर्ण बारकाईने अभ्यास करून ते प्रश्न मी मार्गी लावलेले आहे. बरं, आता तुम्ही निवडणूक लढवताय, त्या निवडणूक लढवत असताना तुमचं विजन काय आहे? मतदारांना तुम्ही नक्की कशा प्रकारे विजन तुमचं सांगाल काय? तर मी मतदारासाठी पहिली गोष्ट की महिलांसाठी ज्या कोणत्या पंचायत समितीतून योजना असेल, शिलाई मशीनची असेल, पिठाची गिरण असेल, या ज्या महिलांसाठी योग्य ते तळागाळापर्यंत अजूनपर्यंत योजना पोचलेली नाही आहे, इथून मागं पण पोचली नव्हती. कारण ते मी पूर्णपणे पोचवण्याचा प्रयत्न 100% मी करणार आहे. अजून दुसऱ्या समस्या असेल की पंचायत समितीमधून जे शेतकरी बांधव आहे त्यांना बऱ्याचशा गोष्टीचा पंचायत समितीमधून फायदा होतो. थोडक्यात पाईपलाईन असेल किंवा अजून काही अन्य गोष्टी असेल, मोटरसाठी काही योजना असेल, या सगळ्या योजनातून मी त्यांना पूर्णपणे त्यांना 100% घरपोच योजना करण्याची मी तयारी केलेली आहे. शेतकऱ्यांची जे प्रश्न आहे गांभीर्याने, शेतकऱ्यांची जे लाईटीचा प्रश्न असेल की भरपूर आपल्या बऱ्याचशा भागामध्ये ग्रामीण भाग आहे, त्याच्यामध्ये लाईटी नसतात किंवा सोलर मशीन ही देण्याचा आपण 100% कुठल्या योजनेतून बसेल, काय होईल ते आपण देण्याचा प्रयत्न करू. किंवा मोटर आणि पाईप अजून काही योजनेत असेल आपल्या पंचायत समितीत, ते सगळं त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांची योजना ही घरोघरी तळागाळात जाऊन मी पोचवण्याचं काम करील. एवढं मी शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त देईल याची मी आश्वासन देतो. आपल्या कदमाक वस्ती गावामध्ये आणि लोणी काळभोर गावामध्ये जो आमचा गण आहे, गण क्रमांक 81 मध्ये, याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे. तो बारकाईने लक्ष देऊन पूर्ण करण्याचा तर 100% प्रयत्न करणार आहे. त्या व्यतिरिक्त अजून काही छोट्या छोट्या योजना असेल, त्या योजने पण मी बारकाईने म्हणजे 2017 ते 2022 मध्ये मी जो काम केलेलं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की लोकांना कागदपत्राची भरपूर तुटवत आहे आपल्या भागामध्ये. म्हणजे कोणाचं आधार कार्ड नाही आहे, तर कोणाचं मतदान कार्ड नाही आहे, तर कोणाचं रेशनिंग कार्डच नाही आहे, कोणाचं रेशनिंग कार्ड आहे पण त्यांचं नावच त्यात नाही आहे, कोणाचं नाव आहे त्यांचं उत्पन्नच नाही त्यात. म्हणजे ह्या बऱ्याचशा बारकाईने गोष्टी बघितली तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला ते कळतं की हे सर्वसाधारण, मी पण सर्वसाधारण घरातलाच आहे, त्याच्यामुळं मला त्यांच्या जागी ठेवून मी जर बघितलं तर आपल्याला बी समजतं की ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्यासाठी केल्या पाहिजे. 100% गोरगरीब गरजू लोकांना मी मदत करत आहे आणि करत राहील, हीच माझं पुढचं विजन असेल. बरं, तुम्ही आता मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी एवढंच आव्हान करील की मी मायबाप जनतेला एवढंच सांगतो की मी तुमच्यातला आहे. तुम्ही मला हक्काने अर्ध्या रात्रीला फोन करून बोलू शकता. अशातला मी एक सर्वसाधारण नेता नाही आहे. मी सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आणि मी सर्वांकरिता आहे. म्हणजे असं नाही की मी मोठ्या घरातला आहे, माझं गेट 10ला बंद होतं, सकाळ 10ला उघडतं, असं नाही. तुम्ही रात्री कधी अपरात्री फोन केला, काही केलं तर मी त्यांचा रिप्लाय 100% देतो आणि त्या प्रश्नाचं लवकरात लवकर जसं निवारण होईल. शक्यतो संध्याकाळचे दवाखान्याचे प्रश्न असतील, कोणाचे अन्य काही प्रश्न असतील, ते मी 100%
लावून देण्याचा मार्गी लावून देण्याचा प्रयत्न माझा असतोच. आणि इथून पुढं पण ते 100% त्या गोष्टीवर मी काम करेल. मायबाप जनतेला मी 100% त्यातून जेवढं काय होईल माझ्या परीने त्याच्यावरती जे काही काम करण्याची संधी तुम्ही मायबाप जनतेने दिली तर 100% मी पुढे जाऊन करत राहील. एवढंच माझं विजन असेल. मी गण क्रमांक 81 कदमाक वस्तीमधून उभा आहे. फक्त मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की मी तुमच्यातला आहे. मला भरघोस मताने विजय करा आणि एवढंच मी सांगतो. धन्यवाद.